2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे आणि या सोहळ्यानिमित्तानं आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जय्यत तयारी सुरू झाली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं 10 लाख लाडू तयार करण्यात येत आहेत। यासाठी 200 कर्मचारी अहोरात्र कष्ट करत आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। कार्तिकी यात्रेला राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येत असतात आणि या भाविकांना मंदिर समितीच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर अगदी माफक दरामध्ये लाडूचा प्रसाद दिला जातो। आपल्यासोबत काही महिला आहेत, अकोला जिल्हा सेवा समितीच्या मार्फत आलेल्या या महिला आहेत। माऊली, कुठून आलात तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही काम करताय, काय वाटतं देवाच्या चरणी सेवा देताय? लय समाधान वाटतं। प्रसाद पॅक करतो। पंढरीला जाऊ चला दर्शन घेऊ, पंढरीला जाऊ चला दर्शन घेऊ, रुक्मिणी वराचे माझ्या विठोबा रायाचे। तर या ठिकाणी लाडू तयार करताना या महिला म्हणतायत, चला पंढरीला जाऊ, विठुरायाचं दर्शन घेऊ आणि विठुरायाच्या दर्शनाबरोबर लाडू मोफत तयार करून भाविकांना देण्यासाठी या महिला अहोरात्र झटताना आपल्याला दिसत आहेत। जवळपास मंदिर समितीच्या वतीने यंदाच्या कार्तिकीसाठी 10 लाख लाडू प्रसाद या ठिकाणी तयार केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।